नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अभिजित याची परीक्षा घेण्याची वेळ आलेली असते. भूमीने सांगितल्याप्रमाणे अभिजितला काही फोटोज आणि व्हिडिओज दाखवण्यात येणार आहेत आणि तो फोटो कधीचा आहे, तेव्हा कुठलं फंक्शन होतं, काय पार्टी होती, हे आता अभिजितने सांगायचं असतं. त्यामुळे अभिजित तिथे येतो आणि विचारतो, बोला का बोलावले मला, आता काय करायचं आहे मी. तेव्हा आकाश म्हणत असतो की आता तुला एक गोष्ट करायची आहे. आता तुला सिद्ध करायचं आहे की तू अभिजित आहेस म्हणून, कारण आमचाही तुझ्यावरती विश्वास बसायला हवा ना. तेव्हा आकाश म्हणतो, अभिजित कसं आहे ना, तुला आम्ही आता काही फोटोज आणि व्हिडिओज दाखवू. त्या बघितल्यानंतर तो फोटो कधीचा आहे, तेव्हा प्रसंग काय होता, आपण कुठे गेलो होतो, हे सगळं जर तू व्यवस्थित सांगितलंस तरच कदाचित आमचा विश्वास बसेल की तू आमचा अभिजित आहेस म्हणून. मग तर चालेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अभिजित म्हणतो की ठीक आहे. बलदेवला आधीच इथे भूमीने फोटोज आणि व्हिडिओज दाखवलेले असतात आणि कधीचा फोटो आहे, तेव्हा काय प्रसंग घडला होता, हे सगळं भूमीने सांगितलेलं असतं. त्यामुळे पूर्वतयारी ही आता बलदेवची करून घेण्यात आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पहिला फोटो आकाश अभिजितला दाखवतो आणि म्हणतो की अभिजित, हा फोटो बघ, हा फोटो बघ आणि सांग कधीचा आहे म्हणून. तेव्हा आपण कुठे गेलो होतो ते सुद्धा सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजित तो फोटो आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, हो, हा फोटो कधीचा आहे मला बरोबर माहिती आहे आणि हा फोटो मी जेव्हा काढला होता ना, तेव्हाची तुला गंमतसुद्धा सांगतो. तेव्हा हा सहजरित्या काढलेला फोटो आहे अचानकपणे, आणि मग तो आपल्याला अल्बममध्ये दिला आहे. तर इथे अभिजित म्हणतो की हा फोटो आहे ना, पौर्णिमाला खूपच जास्त आवडतो. तिला इतका हा फोटो आवडतो की तिने आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा याचा फोटो काढून ठेवला आहे आणि ती प्रत्येक वेळेला कधीकधी तो फोटो बघतसुद्धा असायची. बरोबर ना पौर्णिमा? पौर्णिमा मला म्हणायची की हा फोटो तुमचा खूपच जास्त छान आहे, कारण याच्यामध्ये तुमची जी नजर आहे ना, ती मला खूपच जास्त आवडते, असं तिचं म्हणणं होतं. हो ना पौर्णिमा, तू म्हणाली होतीस ना की तुला माझी ही नजर खूप आवडते, कारण या नजरेमध्ये तुला तुझ्याबद्दल प्रेम दिसतं म्हणून, असं म्हणाली होतीस ना. तेव्हा इथे पौर्णिमा आता गप्पच बसते. तिलासुद्धा आश्चर्य वाटतं, कारण इथे आता अभिजितने बरोबर सगळ्या गोष्टी ओळखलेल्या असतात. तेव्हा इकडे आता अभिजित म्हणत असतो की एकदा तर फोटो बघत असताना इथे आता मानसीसुद्धा आली होती. तेव्हा मानसीसुद्धा तिला हसली होती. माझा आणि पौर्णिमाचा वाद सुरू होता की तू माझा फोटो सारखा का बघत असतेस म्हणून. तेव्हा मानसीनेच आमच्यामधलं भांडण हे मिटवलं होतं. बरोबर ना मानसी? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो भाऊजी, तुम्हाला आठवते ना सगळं, मलाही आठवतंय. तेव्हा इथे आता फोटोचा संपूर्ण प्रसंग इथे अभिजितने सांगितलेला असतो. कसा काढला, काय झालं, कुणाला आवडतो, सगळं काही अभिजितने अगदी व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दुसरा फोटो आकाश अभिजितच्या हातामध्ये देतो आणि तो फोटो बघितल्यानंतर लगेचच अभिजित हसायला लागतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय झालं? अभिजित म्हणतो, नाही, हा फोटो बघितला आणि मला त्या जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. तुला माहिती आहे आकाश, हा फोटो तर आपल्या ऑफिसमध्ये एक कार्यक्रम होता, तेव्हा पार्टीमध्ये आपण सगळेजण गेलो होतो, आपल्या ऑफिसचीच पार्टी होती आणि या फोटोबरोबर तर खूपच जास्त आठवणी आहेत. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की आकाश, अरे आपल्या ऑफिसच्या पार्टीमध्ये आपण सगळेजण गेलो होतो, तेव्हा पौर्णिमाची खूप इच्छा होती की आपण दोघेजणं ट्विनिंग करून जायचं, दोघांनीही सेम कलर घालायचे आणि मगच पार्टीमध्ये जायचं, म्हणून इथे ती हट्ट करत होती. पण आता बघ बरं, ती इथे ऑरेंज कलरची साडी नेसली आणि मला म्हणत होती की ऑरेंज कलरचं तुम्ही शर्ट घाला म्हणून. पण माझ्या ब्लेझरचा रंग बघ कुठला आहे. आता याच्यामध्ये जर मी ऑरेंज कलरचा शर्ट घातला असता या ब्लेझरच्या आतमध्ये, तर मी कसा दिसलो असतो सांग बरं तू. तेव्हा तिला माझा राग आला होता. पण तेव्हासुद्धा मानसी आली होती आणि मानसीने बघितलं की आमच्यामध्ये वाद सुरू आहे आणि तिने आमच्यामधला वाद हा मिटवला होता. मानसी, तुझ्या आहे ना लक्षात? तेव्हा मानसी म्हणते, हो भाऊजी, माझ्या लक्षात आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश अभिजितचा दुसरा एक फोटो देतो. तेव्हा इथे अभिजित तो फोटो बघतो आणि म्हणत असतो की आकाश, तुला माहिती आहे का, हा फोटो आहे ना, तो पौर्णिमाला अजिबात आवडत नाही. कारण का, या फोटोमध्ये मी एकदम असा स्थिर उभा राहिलो आहे ना,
तेव्हा पौर्णिमा मला म्हणत होती हा फोटो बघितल्यानंतर, काय हो तुम्हाला नीट उभं राहता येत नाही का? तुम्हाला नीट पोज देता येत नाही का? हे काय तुम्ही कुणीतरी तुम्हाला जबरदस्तीने जेलमध्ये टाकले आणि जेलमध्ये नाही का कैद्यांचे फोटो काढतात आणि ते कैदीसुद्धा घाबरून ताठ उभे राहतात, तसेच तुम्ही इथे उभे राहिलात असं इथे पौर्णिमा म्हणाली होती. पौर्णिमा आठवते ना तुला? तेव्हा इथे पौर्णिमा आता गप्पच बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो अजून एक फोटो आता दाखवला जातो. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की हा फोटो मी कसा काय विसरेन, हा फोटो मी कधीच विसरू शकत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो का? तेव्हा इकडे अभिजित म्हणतो, अरे का काय विचारतोयस, हा फोटो मी कसा काय विसरेन. आकाश तुला माहिती नाही आहे का, हा फोटो आमच्या दुसऱ्या लग्नातला आहे. कारण का दुसरं लग्नसुद्धा आमचं झालं होतं, म्हणून तेव्हा हा फोटो आम्ही काढला होता. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आकाश सॉरी, पण इथे मी आधीच सगळी उजळणी घेतलेली आहे. तू आता तेच प्रश्न विचारतोयस ज्या प्रश्न उत्तरांची आम्ही इथे तयारी करून ठेवली. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आकाश म्हणत असतो, अभिजित तुला तो प्रसंग आठवतोय का? तेव्हा अभिजित म्हणतो, मला नाही आठवणार तर कुणाला आठवणार. म्हणजे पौर्णिमा तुला माहिती आहे ना, आपलं दुसरंसुद्धा लग्न झालं होतं, ते कसं काय? तर इथे भूमी, त्याचबरोबर आकाश, मी आणि तू आणि अथर्व मानसी आपल्या तिन्ही जोड्यांची लग्न एक दिवसात झाली होती आणि त्यानंतरला एक दिवसामध्ये लग्न झाली. पण काही एका वर्षातच इथे भूमीची स्मृती गेली होती आणि भूमीची स्मृती गेल्यानंतर तिला त्रास होऊ नये म्हणून आपल्या दोघांना परत लग्न करावं लागलं होतं. आपण दोघांनी परत लग्न केलं होतं आणि त्याच लग्नातला हा फोटो आहे असं इकडे आता अभिजित सांगत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अभिजित म्हणत असतो की मानसी तुला माहिती आहे ना तेव्हाचाच फोटो आहे ना हा? मानसी म्हणते, हो भाऊजी, हा तेव्हाचाच फोटो आहे. तरी इथे आकाश अजून एक फोटो दाखवतो. तेव्हासुद्धा इथे अभिजित फोटोबद्दल बोलत असताना सगळ्या गोष्टी आता सविस्तररीत्या सांगत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अभिजित तू फोटो ओळखतोयस, बरोबर प्रसंगसुद्धा सांगतोयस, पण मी काय म्हणतो, तू एवढी आता महत्त्वाची गोष्ट मग ती तुमच्या दोघांमधली असू दे, ती तू आम्हाला एवढी क्लिअरली सगळ्यांनाच का सांगतोयस? तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की आकाश, अरे तुला आता संपूर्ण माहितीच हवी आहे ना, तुम्हाला सगळ्यांना विश्वास तर बसायला हवा. मग कोणता प्रसंग, नक्की काय घडलं होतं, हे सुद्धा मला सांगावं लागेलच ना. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की हो, ते सुद्धा बरोबरच आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भूमीला खूप छान वाटत असतं की व्यवस्थितरित्या सगळं काही बलदेवने निभावून नेलेलं आहे. नाहीतर भूमी घाबरली होती, एखादा प्रसंग मिस झाला, काही गोष्टी लक्षात नाही राहिल्या तर काय करायचं, कसं काय करायचं, हे आता ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अभिजितने भरपूर फोटोज बघितलेले असतात आणि ते ओळखलेले असतात. तेव्हा अभिजित म्हणतो, बरं झालं का, आता जाऊ मी? तेव्हा आकाश म्हणतो, नाही, व्हिडिओसुद्धा बाकी आहेत ना, त्यासुद्धा बघून घे. तेव्हा अथर्व म्हणत असतो, पण आकाश मला असं वाटतंय की आपला दादाच आहे म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मग बघूया ना, आता व्हिडिओमध्ये ओळखतायत का ते बघूया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आकाश म्हणत असतो की लगेच हुळून जाऊ नको अथर्व, आपल्याला आधी बघू दे तरी नक्की त्याला अजून काय काय माहिती आहे. तेव्हा इथे व्हिडिओज लावल्या जातात. त्या व्हिडिओमध्ये आता कुठल्या पार्टीमध्ये ते लोक गेले, तिथला काय प्रसंग होता, कशासाठी त्यांना बोलावलं होतं, तर इथे प्रेक्षकांनो सगळ्या गोष्टी आता पौर्णिमा, अभिजित या सगळ्यांना आठवत असतात. सगळेजण बघत असतात इथे आता व्हिडिओज वगैरे आणि अभिजितकडे आकाश बघत असतो. अभिजित त्याला व्यवस्थितरित्या प्रत्येक प्रसंग हा आता सांगत असतो. तेव्हा इथे आकाशला त्याच्यावरती संशय येत असतो की एखादी व्यक्ती एवढं सगळं लक्षात कसं काय ठेवू शकते. पण इथे आता सगळे प्रसंग अभिजितने व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते की अभिजित काय चाललं आहे तुमचं? अहो का तुम्ही इथे परीक्षा देताय की हा फोटो कधीचा होता, ती व्हिडिओ कधीची होती, हे तुम्ही का सांगाल? तुम्हाला स्वतःला प्रूफ करायची गरज नाही आहे. हे बघा, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. मी ओळखलं आहे तुम्हाला की तुम्हीच माझे अभिजित आहात आणि आता मला फक्त तुमच्याबरोबर माझं आयुष्य घालवायचं आहे, बाकी काही नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला सिद्ध करू नका, त्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला सगळंच आठवतं आहे ना?
नाही सगळंच आठवत असेल ना तुम्हाला, मग एक काम करा तुम्ही अभिजित, तुम्हाला हे का नाही आठवत की याच आकाशने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला होता? का नाही आठवत आहे तुम्हाला? हे आकाश आणि भूमी दोघेजणं काही धुतळ्यात आणलतले नाही आहेत, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, प्लीज पौर्णिमा, प्लीज शांत हो. पौर्णिमा म्हणते, का शांत हो मी अजिबात शांत होणार नाही आहे. आणि एक गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा, या लोकांना माफ करायची गरज नाही. यांनीसुद्धा तुम्हाला काही कमी त्रास दिलेला नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता पौर्णिमा त्याला गप्प करण्याचं काम करत असते. आणि तेव्हा अभिजित म्हणत असतो की पौर्णिमा प्लीज शांत हो तू पौर्णिमा. हे बघ, आता मला कुठलाही वादविवाद करायचा नाही आहे. पौर्णिमा म्हणते, मी नाही ऐकणार. तुम्ही खरं तर माझ्याबरोबर चला आणि या आकाशभूमीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा. त्याची गरज आहे. त्याने तुम्हाला वरून ढकललं, हे नाही आठवत आहे तुम्हाला? मग हे सगळं जर आठवत असेल ना, तर आत्ताच्या आता चला आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा. चला, जाऊ दे जेलमध्ये त्याला खडी फोडायला. तेव्हा अभिजित म्हणत असतो की असं बोलू नकोस पौर्णिमा, माझं कुटुंब कितीतरी वर्षानंतर मला भेटलं आहे. तेव्हा प्लीज ते आता माझ्यापासून तू तोडू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अभिजित म्हणत असतो की मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. मी तुमच्या सगळ्यांचा गुन्हेगार आहे. पण आता मला पौर्णिमासोबत आणि तुमच्या सगळ्यांसोबत माझ्या आयुष्याला एक नवीन सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे मनामध्ये आता कुठलाही राग, कुठलीही कटुता ठेवायची नाही आहे. आणि माझी त्याच्यामध्ये चुकी होती, फक्त एकट्या आकाशची चुकी नव्हती. जे काही झालं ते चुकून झालं. त्यामुळे पौर्णिमा, मी कुठेही येणार नाही आहे. मी हात जोडून इथे आकाश आणि भूमी या दोघांची आता माफी मागतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजित म्हणत असतो, मी कुठेही येणार नाही, गुन्हा दाखल करणार नाही. आणि तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की अभिजित, तू फोटो व्हिडिओज जे बघितलेस ते तू ओळखलेस. त्याच्यामुळे इथे भूमी म्हणते, आकाश, या सगळ्यावरून आता अभिजितच आहेत हे आता आपण नाकारू शकत नाही. हे अभिजित असू शकतात, बरोबर ना? त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलीत आणि व्हिडिओसुद्धा ओळखल्या, कधीचा प्रसंग आहे ते. तेव्हा इथे रागिणीला राग येत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की बरोबर बोलतोयस तू. आणि त्यानंतरला आकाश म्हणतो की आमची खात्री पटली आहे की तू आमचा अभिजित आहेस म्हणून. आणि तेव्हा आकाश त्याला घट्ट मिठी मारतो. त्या दोघा भावांमधलं प्रेम बघून रागिणीचा चेहरा बघा कसा बघण्यासारखा झालेला आहे. रागिणी आपल्या मनामध्ये म्हणत असते की इथे तर आता अभिजितला सगळंच आठवते. म्हणजे अभिजितला हे सुद्धा माहिती असेल की मी त्याला मारले. मग आता तो काय मला माफ करणार नाही. त्याला आधीच माझा राग येतो आणि त्याच्यामध्ये मी एवढी मोठी चूक केली. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की अभिजित, तू आमचा अभिजित आहेस हे मी स्वीकारतो, मान्य करतो. भूमी, तुला मान्य आहे ना? भूमी म्हणते, हो, मलासुद्धा मान्य आहे की हे आपले अभिजितच आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश विचारतो, अथर्व मानसी? तेव्हा अथर्व म्हणतो, हो आकाश, मला पण मान्य आहे की हा आपला अभिजित दादा आहे. मानसीसुद्धा तेच म्हणते की तुम्ही जेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, तेव्हाच मी ओळखलं होतं की तुम्ही अभिजित भाऊजीच आहात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, तुला माहिती आहे ना, आपण या माणसाला अभिजित म्हणून स्वीकारणारच आहोत. पण या माणसाने आपल्याला आधी किती त्रास दिला आहे, आपल्याला किती मरण यातना दिल्या आहेत, या तुझ्या लक्षात आहेत ना? तर प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की अभिजित, तू आमचा अभिजित आहेस हे आम्ही मान्य करतो. तुला पुन्हा या घरामध्ये बघून आम्हाला आनंदच झाला आहे, तुझं स्वागत करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, एकदम व्यवस्थित क्लिअर करायच्या आहेत. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे मी काय म्हणते, तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना, जे काही तुला क्लिअर करायचं असेल ते सगळं तू इथे करू शकतोस. तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते प्लीज सांग ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता भूमी म्हणत असते, आकाश, तुला अभिजित बरोबर जे काही क्लिअर करायचं आहे ते तू करू शकतोस. तेव्हा आकाश म्हणत असतो, अभिजित, मला याच गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आधी तू जो काही त्रास दिलास ना, तो आता पुन्हा देऊ नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, तुला आठवतंय ना त्यावेळेला नक्की काय घडलं होतं? तेव्हा इथे अभिजित आता आकाशला गोळी मारतो, पण ती गोळी त्याच्या लॉकेटला लागते आणि त्यामुळे इथे आकाशचा आता जीव वाचलेला असतो. राजा काका तिथे आलेले असतात आकाश आणि भूमीची मदत करायला. आणि इथे आता आकाशचा जीव वाचवलेला असतो, ते म्हणजे देवयाईने, त्या लॉकेटने. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला धक्का देत असताना अभिजित खाली पडलेला असतो. पण इथे पौर्णिमा सगळ्याला जबाबदार आकाशला ठरवत असते. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ, मला माहिती आहे
तू आता घरी परत आला आहेस, तुला तुझी माणसं मिळाली आहेत, आम्हालासुद्धा त्याचा आनंद आहे. पण तू घरी येण्याचा जेवढा आनंद आहे तेवढीच भीतीसुद्धा आहे या गोष्टीची, की तू आधी आम्हाला दोघांना फार त्रास दिला आहेस, खूपच जास्त त्रास दिला आहेस. त्याच्यामुळे आता तुला या घरामध्ये आम्ही परत घेतलं आहे. पण काय गॅरंटी आहे की तू आता पुन्हा पूर्वीसारखा वागणार नाहीस? तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आकाश प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडतो. पुन्हा माझ्याकडून ही चूक होणार नाही रे. कशी झाली मलाच कळत नाही आहे. मी कधी पुन्हा अशा वाईट मार्गाला जाणार नाही. आकाश, भूमी, मी तुमच्या दोघांची सुद्धा हात जोडून माफी मागतोय. प्लीज मला माफ करा. तेव्हा इथे आता पौर्णिमा हे सगळं ऐकत असते. पौर्णिमा म्हणत असते, अहो जाऊ दे ना, कशाला तुम्ही उगाच एवढं पाया वगैरे पडताय. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, पौर्णिमा अगं गप्प बस तू, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, तुला काही नाही कळणार. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, आकाश, मी जे काही वागलो आत्तापर्यंत तुझ्याबरोबर, भूमीबरोबर, खूप त्रास दिला तुम्हाला, खूप मरण यातना दिल्या ना, पण आता नाही. आता मला माझी चूक सुधारायची आहे. मी जो काही तुम्हाला त्रास दिला आहे ना, तो त्रास मी कायमचा आता बंद करतो आहे आणि आता इथून पुढे मी नक्कीच चांगलं वागण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेवला सगळेजण अभिजित मानायला सुरुवात करतात. म्हणजे इथे भूमी आणि त्याचबरोबर बलदेव या दोघांनी जे काही नाटक रचलेलं असतं ते नाटक अगदी सक्सेसफुलरित्या पार पडलेलं असतं. सगळेजण अभिजितला अभिजित म्हणून स्वीकारतातसुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिणीला राग आलेला असतो. ती म्हणते, हे काय झालं आता, म्हणजे हा कुणाचा कोण माणूस, तो म्हणतोय की मी अभिजित आहे, सगळेजण त्याच्यावरती विश्वास काय ठेवत आहेत. आता प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीला एकटीलाच माहिती आहे की साडीच्या पदराने तिने इथे गळा दाबून त्याचा जीव घेतलेला आहे आणि मग तो माणूस मेलेला परत कसा काय येऊ शकतो, असं इथे आता रागिणी त्याचबरोबर सगळ्या माणसांना वाटत असतं की लगेच कसं काय हे सगळं शक्य आहे. त्यामुळे इथे आता भूमी घाबरलेली असते. भूमी म्हणत असते, हे बघा, माझी तुम्ही माफी वगैरे अजिबात मागू नका. अहो तुम्ही मला भावासारखे आहात, तुम्ही परत आलात ना याच्यामध्ये सगळा आनंद आला. आणि इथे भूमी म्हणत असते, पुन्हा तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ नका असंच आम्हाला वाटतं. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की भूमी, तरीसुद्धा मी तुझे हात जोडून माफी मागतो गं, माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे, केलं, तुला माफ केलं. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की मी तर माफ केलं आहे, भूमी तू. तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजित जातो आणि म्हणतो, भूमी तू तरी मला माफ कर ना गं. तेव्हा भूमी म्हणते, हे बघा, तुम्हाला आकाशने माफ केलं आहे ना, मग आकाशने केलं काय, मी केलं काय, इथे आता गोष्ट एकच. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की अभिजित, फक्त आता वाईट मार्गाला जायचं नाही, आता जे काही करायचं ते प्रामाणिकपणे करायचं, मग तर झालं ना. तेव्हा इकडे अभिजित म्हणत असतो की अगदी बरोबर, आता पुन्हा त्या चुका होणार नाही ज्या आत्तापर्यंत चुका हातातून इथे झालेल्या आहेत. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता रागिणीला राग येत असतो की इथे हा माणूस अभिजित आहे, या गोष्टीवरती यांचा विश्वास कसा काय बसला आणि या माणसाला अभिजितबद्दल एवढी माहिती कशी काय, कुणी बरं सांगितली असेल, कुणी रिसर्च केलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, अभिजित आता तू आला आहेस ना, मग आता कशा गोष्टी सगळ्या घडून आल्यात बघितलंस तू, सगळं काही चांगलं वाटते, पॉझिटिव्ह वाटते, बरं झालं तू परत आलेला आहेस. फक्त आता प्रामाणिकपणे आणि जोमाने कामाला सुरुवात करायची, मग तर झालं ना. तेव्हा इथे अभिजित म्हणतो, हो मग तर झालंच. तेव्हा अभिजित इकडे भूमीकडे सुद्धा बघायला लागतो. भूमी म्हणत असते की मी माफ केलं आहे तुम्हाला, आकाशने माफ केलं, मी माफ केलं काय, गोष्ट तर एकच आहे ना. आणि भूमी इथे खुणावत असते की सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे घडलेल्या आहेत. अभिजितला इथे सगळ्यांनी आता एक्सेप्ट केलेलं असतं, बलदेवला अभिजित म्हणून सगळेजण स्वीकारतात. तेव्हा इथे खूपच जास्त आनंद अभिजितला झालेला असतो. तो म्हणत असतो, भूमी माफ करा, मी तुम्हाला जो काही त्रास दिला आहे त्यासाठी मी तुमची हात जोडून पाया पडून माफी मागतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अभिजित रागिणीला म्हणत असतो की हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकरात लवकर तुमचा गुन्हा कबूल करा, नाहीतर मला माझं तोंड उघडावं लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आपला भाव जिवंत आहे हे जेव्हा अथर्वला कळतं, अथर्व खूपच जास्त इमोशनल होतो, आपल्या भावाला मिठी मारून रडायला लागतो. रागिणीला काही कळतच नसतं, काय रिॲक्ट व्हावं, तिला काही कळत नसतं. तिला असं वाटत असतं की सगळेजण याला अभिजित का म्हणतायत, हा अभिजित नाहीच आहे, अभिजितचा तर मी स्वतः गळा दाबला होता आणि त्याला मारलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अभिजित आता इतका चांगला वागतोय. तेव्हा इथे
रागिनी म्हणत असते की हा माणूस अभिजित नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, काय पुरावा आहे तुमच्याकडे की हा माणूस अभिजित नसल्याचा? तेव्हा रागिनी म्हणते, आहे ना, आहे, माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा ते हॉस्पिटलला घेऊन जाते आणि रजिस्टरमध्ये इथे अभिजितच्या नावाची आता नोंद केलेली असते की अभिजितला इथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत म्हणून.